आजचा ब्लॉग आहे आमचा. फिरायला चाललोय आम्ही, बीच वरती जातोय, जुहू बीचला. खूप दिवसांनी जातोय, सो खूप एक्सायटेड आहेत. आणि आम्ही निघालोय, आमच्या गाडीमध्ये आहोत. आमच्या सोबत आहेत शावरी दृष्टी. दृष्टीची ड्रेसिंग मी तुम्हाला दाखवेल नंतर. मी ज्यूस घेणे. शाहू बिचारी घरी साधी बनून आली अंताक्षरी केली. आणि ब्लॉग बघा, आज बीचवर जातोय, सो खूप मजा येईल. आणि अगस्त्याकडे बघा, अगस्त्या त्याचं सीटवर बसलाय. ही त्याची सीट आहे अगस्त्याची, आणि त्याचं कार्टून बघतोय. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. जरा जवळ या, एवढं लांब बसल्यात, एकमेकींना दिसू द्या. पाठी हो दृष्टी. त्यांची फुल मस्ती चालली मागे. आता जर कोण असलं असतं दोन अजून गड्डू मिस करते आरोही डोडोला. नाही आरोही डोडो व्हिडिओ बघत असाल तर बघा काय बोलताय. आरोही होती आमच्यासोबत लिफ्ट मध्ये, पण ती गेली सीधा घरी. नाही, ऍक्च्युली तिचा क्लास होता. बोला. हा, तिचा क्लास होता आणि उद्या तिचा पेपर आहे हिंदीचा. तिला तसं पण हिंदी एक पेज सोडून. काय स्टोरी काय बोला. अगं दीदी, ती ना पेपर मध्ये ना माझी मैत्रीण तिच्या बाजूला बसलेला एक्झाम पार्टनर. तर आमच्यात कसं असतं, फोर्थ आणि थर्ड बसवतात की कोण चिटिंग नको करू म्हणून. तर ना माझी मैत्रीण आणि ती बसते. तर माझी मैत्रीण बघते ना तिचा पेपर, ती काय ती माझी मैत्रीण बोलली ती एक पेज सोडला आणि दुसऱ्या पेजवर 5 की 6 लिहिलं आणि ते पण सोडलं. असं मैत्रिणीवर भरोसा नाही ठेवायचा. तिचं ती एक्झाम. ह्याला बघा, कार्टून गेलं बॅग तर चालू रडणं. इकडे पण कार्टून. क्या पानीपुरी है तो पानीपुरी. हाँ, रवीना को कॉल कर, मैं थोड़ा गाड़ी चला रहा है. रवीना को पूछना, उसको ग्रुप में है ना. आम्ही आलेलो आहोत जुहू बीचला, पोचलेलो आहोत. अगस्त्याला अजून माहिती नाही. अगस्त्याला खूप आवडतं बीचवर, है ना मम्मा. विराट कोहली का ये है ना होटल, मैंने देखा है. मैंने बना के दिया. शाहू हिरोनी गाडीची लाईट ऑन ठेवली आहे. पोचलो आम्ही बीच वरती. नाहीतर काय तिकडे इथे खूप क्राऊड आहे. सो दृष्टीची ड्रेसिंग बघा, फुल गोवा बीच. लाईट चालू ठेवली होती दादांनी. पोचलो आम्ही बीचवर. इथे खूप सारे खायचे काउंटर्स आहेत. तो खूप आम्हाला भूक लागली आहे, तर आधी आम्ही करणार आहे पेट पूजा. छान है इथे. अच्छा बना है. मुझे पेट भरेगा ऐसा कुछ. वही बोल. पावभाजी इथे आहे. या इथे ज्यूस काउंटर आहे, डोसा काउंटर आहे. सो बघू काय खाऊ आम्ही, बघूया. पहिल्यापेक्षा आतमध्ये खूप डेव्हलप झाले आता. पहिला खूप असं काही नव्हतं, आता खूप सारं डेव्हलप झालं आहे. तो नक्की या आणि ट्राय करा. आमची पावभाजी आलेली आहे आणि आता आम्ही ट्राय करू, टेस्ट कशी आहे सांगू. शाहू दृष्टी.
आणि झालं आईस्क्रीम पावभाजी सगळं खाल्लं आम्ही. आणि या साईडला आम्ही पहिल्यांदाच आलो, या साईडला. तर तुम्ही बघू शकता खूप क्राऊड आहे, ओव्हरलोड क्राऊड आहे. कारण पोरांना सुट्ट्या वगैरे आहेत, या संध्याकाळी येतात, तर खूप सारं क्राऊड आहे. रस्त्याला बघा सोनू पाटी आहे. पावभाजी खाल्ली, मग आईस्क्रीम खाल्ली, मग फालुदा खाल्ला, मग दहीपुरी खाल्ली. त्या साईडला ठीक आहे, पुढे जायला जागा तरी असते. तेच तर आता जाऊया तिकडून कंटाळा आला म्हणून मी पण इथेच उभी आहे. हे अगुला बघा माझ्या इथे बोट्स आहेत. नको, बोट्समध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि इथे ना अशा चटई मिळतात, सो चटई टाकून तुम्ही पार्टी करू शकता. इथे बघा यांची पार्टी चालल्या, चायनीज फूड म्हणजे जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि डेव्हलप, लक्ष द्या त्याच्यावर, आणि खूप सारं डेव्हलप झालं आहे, सो तुम्ही इथे बघू शकता. चायनीज पावभाजी, आईस्क्रीम, परत मोमोज, फालुदा, हे सगळं मी तिथे बसून सुद्धा एन्जॉय करू शकता. किंवा मग इथे असे चटईस मिळतात, ऑप्शन आहे चटईवर बसून. ह्यांची बघा चायनीज पार्टी कशी चालू आहे. तर इथे हां, एक मिनिट, दृष्टी मागे हो, पाय झाडत आहेत. आणि आम्ही चाललो आहे पुढच्या बीचवर. इकडे खूप क्राऊड आहे, हां ओव्हर क्राऊड आहे. सो आम्ही इथे बघितलं, खूप क्राऊड होता आणि हल्लं बिल्लं. आता डेव्हलप झालंय तर खूप छान आहे. पावभाजी वगैरे टेस्ट पण छान होती, बट थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. आणि बाकी ठीक आहे, तुम्ही ॲज अ फॅमिलीसोबत जर तुम्ही एन्जॉयवाले असाल, म्हणजे तुम्हाला असं हे नसेल की हे लागलं आहे ते लागलं आहे पायाला, तर तुम्ही खूप एन्जॉय करू शकता मन भरून. तर आम्हाला ॲक्च्युली मला माझ्या पोरींना पण आम्हाला नाही आवडलं, कारण खूप जास्त क्राऊड होता, खूप जास्त. सो आम्ही आमच्या इथे जातो, जिथे पिऊ वगैरे राहते तिकडे, त्या साईडने जो बीच आहे तिथे जास्त क्राऊड नसतो, एकदम लाईटली असतो. आणि तिथे बसायला, वाळूमध्ये खेळायला पण मिळतो. सो तो आम्ही आता तिथे चाललो. हां, आता कसं वाटतंय पोरींनो? होय पोरींनो, कसं वाटतं आता? कारण आता मेन टाईमच्या बीचवर आल्या, जिथे आपल्याला सवय असते तिथून नाही गेलो तर असं करमत नाही. अगो खूप भारी व्ह्यू आहे, भरती पण खूप आहे. सो आम्ही मागेच थांबणार आहे, जास्त वेळ नाही बाजूला थांबणार, थोडा वेळ थांबू आणि निघू. रुक आहे, थांबा ग, चला. हे अग्गूला पकड. शाहू तो बघ. काय मम्मा इथे गेला तो इथे फूलवाला आलाय, पोरगा छोटा, तर वो लेना मेरे लिए.
तरी त्या अग्गूने बघितलं की आमच्याकडे कोणतरी आलंय म्हणून ह्याला येऊन बोलते माई अच्छा तो दे 1 मिनिट अच्छा दे हाँ अभी कैसा दिया ताजा वाओ पहली बार फूलों का प्यार अगो ए मम्माला फूल दे अगो मम्माला गुलाब दे फुलवाला आलेला म्हणून आर्याने घेतलंय नाहीतर मला असं खूप आवडतं जे फूल वगैरे असं देईल चॉकलेट गिफ्ट असं गिफ्ट देईल असं एक सरप्राईज देईल सो मला पण आर्या असं नाही आहे आर्या असं रोमॅन्टिक नाही आहे रोमॅन्टिक भरपूर आहे तसा रोमॅन्टिक नाही आहे हा जाऊ ना मम्मू पूरा मिट्टी डालते सिर्फ कोण झाला वही डालते त्या ह्या फुलाला मी काय करू 100 साल तक ऐसे रखना अग्गूला सांगितलं त्याला फूल पाहिजे होतं पण आर्याने खालचं तोडून एक पान दिलंय तर तो घेऊन गेलाय येत अग्गूचं रिॲक्शन बघा काय अग्गू अग्गू मज्जा आली पोरींना मज्जा आली ना इकडे बघ दृष्टी क्या तुम लोग कोपोली काय आली कोपोली आली आम्ही घरी काय खूप खातो आनंद तो बघ इसको ना मार मुंह पे उसको दे ना चालेल बरं ना मी लावते सोनू सो आता आम्ही निघालो डायरेक्टली घरी अगं मला ये लोग कुछ तो प्लान कर रहे हैं ट्रैफिक होना चाहिए वैसे लगाने दे उसको हाथ हाँ घे घे बरं ना ओके घे यूट्यूब वाला अरे कैसे है? हाँ क्यों बोलना चाहिए था हमने खुला रखा था इसलिए ठंडा नहीं हो रहा है देवा चल तू ते बघते तुला सांग ना उठलो आम्ही झोपलो होतो म्हणून ब्लॉग नाही घेतला अगस्त्या पण झोपला आणि या दोघी उतरलो आम्ही खूप फास्ट चालतो सो व्हिडिओ बघा पूर्ण ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा होता नक्की सांगा ओके बाय कोई फूल